केस पांढरी होणे किंवा ग्रे हेअर्सचा जो हा प्रॉब्लेम आहे ह्याची सुरुवात केव्हापासून झाली हे लगेच आपल्या लक्षात येत नाही. पण जेव्हा ही प्रॉब्लेम मोठी होते, जास्त केस आपली पांढरी किंवा ग्रे हेअर्स होतात, त्यानंतर आपण सतर्क होतो. त्यावेळेला आपण मार्केटहून वेगवेगळे असे प्रोडक्ट आणतो जे आपल्या केसांना डॅमेज करतात आणि आपल्या केसांच्या मुळांना खूपच कमकुवत बनवतात. पण आज मी तुम्हाला एक असा घरगुती नुस्खा सांगणार आहे ज्यामुळे तुमची केस नॅचरल पद्धतीने काळी होणार आणि ग्रे हेअरचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होणार आहे. घरात असलेल्या ह्या 2 पदार्थापासूनच आपण हा आज डाय तयार करणार आहे, तो पण नॅचरल पद्धतीने. आपल्याला इथे लागणार आहे साखर आणि चहापूड. चहापूड तीच घ्या जे तुम्ही नेहमी चहासाठी वापरता. आता बघा हे जे दोन्ही पदार्थ घेतलेले आहेत त्याचा उपयोग कसा करायचा ते पण बघूया. येथे मी एक पॅन घेतलेला आहे. आता ह्या जागी तुम्ही छोटीशी कढई किंवा भांडं एखादं घेऊ शकता, पण जाड तळाचं घ्या, पातळ तळाचं घेऊ नका. ठीक आहे. आता ह्यात ते आपल्याला घ्यायचा आहे 1 चमचा साखरेचा आणि तोच चमचा मेजरमेंट करून आपल्याला इथे चहापूड घ्यायची आहे. तुम्हाला थोडा कलर जास्त हवा असेल तर चहापूड इथे तुम्ही 2 चमचे सुद्धा घेऊ शकता. आता हे दोन्ही आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. माझ्या प्रिय सखींनो, हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या सिटीतून किंवा गावातून बघता नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक पण करायला विसरू नका. चला मग आता नेक्स्ट स्टेपसाठी आपण इथे गॅसकडे आलेलो आहे. गॅसचा फ्लेम ऑन करायचा आणि ज्या पेनमध्ये आपण चहा पूड आणि साखर एकत्र करून घेतलेलं होतं ते भांडं आता गॅसवर ठेवायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला इथे गॅस खूप बारीक करून घ्यायचा आहे आणि आता ह्यामध्ये जी साखर आहे थोडीशी हलकी, जोपर्यंत विरघळत नाही, पातळ होत नाही तोपर्यंत एकसारखी चालवत राहायची आहे. मिश्रण मिक्स करायचं आहे, हलवत राहायचं आहे. माझ्या प्रिय सखींनो, तुम्हाला पण ग्रे हेअर्सचा प्रॉब्लेम आहे का? केस खूप पांढरी झालेली आहेत का? नक्की मला कमेंट करून सांगा आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला कितपत रिझल्ट आलेला आहे ते पण सांगा. आता बघा साखरेतून थोडंसं पाणी सुटलेलं होतं, म्हणजे हलकी विरघळलेली साखर होती. नंतर आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे. इथे बघा मी अर्धा ग्लास म्हणजे छोटासाच प्याला होता ते पाणी घातलेलं आहे. आता हे मिश्रण छानपैकी उकळून घ्यायचं आहे. येथे बघू शकता छानसा कलर दिसत आहे आपल्याला. पण आपल्याला हे मिश्रण असंच लावायचं नाही आहे. ह्यामध्ये आणखी एक असा पदार्थ घालायचा आहे जो आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. अधीमधी मिक्स करत हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता फायनली हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता गॅसचा फ्लेम बंद करायचं. आता हे जे चहापूड आणि साखरेचं आपण जसा म्हणावा तर काढाच तयार केलेला आहे, आता तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे. गरम असतानाच गाळून घ्या. इथे बघा स्टीलची आपण वाटी घ्यायची आहे, त्यावर गाळण ठेवायचं आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. कारण इथे आपल्याला हे मिश्रणामध्ये जे आपण चहापूड घातलेली होती ती आपल्याला नको आहे. फक्त इथे आपल्याला क्लिअर पाणी हवं आहे जे आपण इथे तयार केलेलं आहे. आता हे पाणी असंच लावायचं नाही आहे. ह्यामध्ये आणखी एक पदार्थ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे ज्यामुळे तुमचे ग्रे हेअर्सचा जो प्रॉब्लेम आहे किंवा पांढऱ्या केसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पुन्हा आपल्याला किचनकडे यायचं आहे. गॅस ऑन करायचा आणि आता गॅसवर ठेवायचा आहे तवा. तवा सर्वप्रथम स्वच्छ पुसून घ्यायचा. तवा धुतलेला आहे त्यानंतर आपल्याला पुसून घ्यायचा आहे आणि नंतर आपण जे हे चहापूडचं पाणी तयार केलेलं होतं ते आता ह्या तव्यावर आपल्याला सोडायचं आहे. हा जेव्हा तवा थोडा गरम होईल त्यावेळेला ह्यामध्ये आणखी एक पदार्थ आपल्याला 1 चमचा घालायचा आहे. तो कोणता आहे चला बघूया. इथे आपल्याला घ्यायचा आहे आवळा पावडर. आवळा पावडर 1 चमचा घेतलेला आहे. आता हे मिश्रण मी एका व्यक्तीसाठीच बनवलेलं आहे. जेव्हा पण आपल्याला बाहेर कधी जावं लागतं पण तेव्हा आपण अचानक लगेच डाय करू शकत नाही, कलर करू शकत नाही. पण त्या ठिकाणी अगर तुम्ही अशा प्रकारे नॅचरल घरात तयार केलेला डाय, ज्या ठिकाणी तुमचे केस पांढरे आहेत, ग्रे झालेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही टचअप करून घेतला तर तुमचा चेहरा खूप ग्लो करेल आणि केस पण तुमचे नॅचरल ब्लॅक दिसतील.
आता हे मिश्रण व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनटं फक्त. नंतर गॅस बंद करायचा आणि हे जे मिश्रण आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच वापरायचं आहे. व्यवस्थित केस विंचरून घ्यायचे. ज्या ज्या ठिकाणी ग्रे हेअर्सचा, पांढऱ्या केसांचा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी टचअप करून घ्यायचं. अर्धा तास ते 45 मिनटं केसांमध्ये असंच ठेवायचं. नंतर नॉर्मल शॅम्पूने तुम्ही केसांना धुवा. माझ्या प्रिय सखींनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये.